गव्हाची पुरणपोळी म्हटली ना की ती एकतर तेलामध्ये तरी तिंबून घ्यावी लागते, नाहीतरी पाण्यामध्ये तरी. पण आज मी असं काहीही करणार नाही आणि तरीही तुमची पुरणपोळी ना एकदम मऊ लुसलुशीत, सारण एकदम कडेपर्यंत पोचलेले आणि तुम्ही जर बोटाने तोडायला घ्याल ना तर सहज तुटणारी अशी पुरणपोळी असणार आहे. शिवाय ही पुरणपोळी टम्मही फुगणार आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला पुरणपोळी कुठल्या पद्धतीने लाटली ना की ती अगदी दोन्ही बाजूने फाटत नाही, सहज लाटता येते आणि जे नवीन करणारे आहेत ना ते पण करू शकतील अशी पुरणपोळी. कारण पुरणपोळी करायला कठीण असते, पण त्याने जर अशा प्रकारे केली तर ते करू शकतील. तर इथे आता ना मी 1 कप चणा डाळ, मेजरिंग जो कप असतो ना तो 1 कप घेतला. आता हे पाव किलोच्या आसपास आहे, म्हणजे थोडीशी अजून घातली ना सवा की ती पाव किलो होणार, पण मी 1 कपाच्या तुम्हाला दाखवणार आहे. तर ही डाळ आधी ना स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी आपण पुन्हा घालणार आणि ते पाणी आपल्याला, जी डाळ असते ना त्याच्यावर बोट ठेवायचं आणि 2 इंच एवढं पाणी ठेवायचं आहे. कारण ती डाळ चांगली फुगली ना की डबल होते, त्यासाठी 2 इंच पाणी ठेवायचं वर आणि 2 तास आता ही भिजत ठेवायची. तोपर्यंत आपण आता इथे पीठ पण भिजवून घेऊया. आता मी इथे जे गव्हाचं पीठ आहे ना ते अगदी त्या मेजरिंग कपने वर हलकंसं असं दाबून घेतलं आहे, जास्त दाबायचं नाही. तर मी 2 कप घेणार आहे. आता ह्याचा बघा कोंडा निघाला, तो कोंडा काढून टाकायचा आहे. नाहीतर आपली जी पुरणपोळी आहे ना जर कोंड्यासकट केली तर ती अशी कडकसारखी होईल आणि त्यातच आता ते पुरणपोळी आपली फाटू नये याच्यासाठी 1 कपला 1 टेबलस्पून असा मैदा, म्हणजे मी आता इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं म्हणून 2 टेबलस्पून इथे मैदा घेतला. मैदा घेतल्यामुळे ती पुरणपोळी ना अशी थोडीशी लवचिक होते आणि ती फाटत नाही लवकर. आणि त्याचप्रमाणे इथे आता चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे आणि ह्याच्यात मी हळद नाही घालणार आहे, कारण ऑलरेडी आपण जे पुरण डाळ शिजवताना त्याच्यात ना हळद घालणार आहे. तर मला अशी गरज वाटत नाही पिठामध्ये घालायची. ज्यांना कोणाला घालायची असेल हळद त्यांनी पाण्यामध्ये मिक्स करून ह्याच्यात हळद घालू शकतात. आता थोडं थोडं पाणी घालून ना मी आपल्याला हा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी पातळ करू नका, कारण पुढे मी सांगणारच ह्याचं काय करणार. तर अगदी थोडं बघा, थोडंसं ते आता मला ना थोडंसं हाताला चिकटलं म्हणून मी थोडंसं तेल घातलं आहे, जेणेकरून ते परातीचं जे पीठ आहे ते निघून येईल. तर इथे जास्त मी तेलाचा वापर अजिबात करणार नाही आहे, पण थोडंसं तर इथे हे पीठ निघण्यासाठी म्हणून मी ते पाण्यानेही काढून घेतलं असतं, पण थोडं हाताला चिटकून नये. आता इथे अजून एक, आता हा गोळा ना आपण या अशा सुती कपड्यामध्ये बांधून तो पाण्यात भिजत घालणार. पण त्याच्या आधी ना मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. हा जो मी रुमाल घेतला ना तो आधी जरा घट्ट पाण्यामध्ये पिळून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही जे पीठ आहे ते ठेवा आणि नंतर त्या जे पीठ ठेवलं त्याच्या वरपर्यंत पाणी ठेवा आणि ते झाकण लावून आपल्याला जवळजवळ 2 तास तरी ते भिजत ठेवायचं आहे. म्हणजे आपण जास्त मळलेलं नाही आहे, नुसता तो गोळा जवळ केला, एका ओलसर कपड्यामध्ये तो बांधून पाण्यामध्ये भिजत ठेवायचा 2 तास. आणि आता आपली ही डाळ बघा 2 तास झालेली आहे, चांगली डबल फुगलेली आहे आणि बघा मोठी झालेली तुम्हाला दिसत असेल. हाताने तुटली की ती तुटली जाते, म्हणजे आपली डाळ छान भिजली गेली आहे. 2 तासाच्या वर भिजू नका. आणि त्याच्यानंतर आता मी डाळ धुवून घेतलेली म्हणून त्या पाण्यासकटच इथे कुकरमध्ये ती डाळ शिजायला ठेवणार आहे. आता कुकरमध्ये पण पाणी ठेवताना ज्यांना कटाची आमटी करायची आहे त्याने जी आपली डाळ आहे त्याच्यावर तुम्ही 2 इंच एवढं पाणी ठेवा. म्हणजे काय, तुम्हाला जर कट हवा असेल तर काढू शकता, नाहीतर डाळीच्या वर 1 इंच पाणी ठेवलं तरी चालेल. तर आता इथे मी पाणी घालून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली इथे मी आणि चवीनुसार मीठ. इथे मी आता तेलही घालत नाही, कारण काय डाळ कमी आहे माझी, त्यामुळे मला तसं वाटत नाही आहे की माझी डाळ पण तेल खरं तर चांगली डाळ शिजण्यासाठी घालतात, पण मी ते आणि वर उतू जाऊ नये म्हणून पण मी ते घातली नाही आणि तसंच मी कुकर मीडियम गॅसवर बरोबर 4 शिट्या करून घेणार आहे. तर इथे आता माझ्या 4 शिट्या झालेल्या आहे आणि तुम्हाला डाळही दाखवते किती छान शिजली गेली आहे. तर अगदी कुकरची जे शिट्टी आहे ना त्याची वाफ गेल्यानंतरच कुकर ओपन करायचं आहे, तोपर्यंत उघडायचा नाही आहे. तर आता इथे डाळ पण चांगली शिजली गेलेली आहे. तर आपण आता ह्याचं जे पाणी आहे डाळीचं ते एका चाळणीमध्ये सगळं काढून घेऊया आणि त्याचं पूर्ण पाणी निथळेपर्यंत डाळ त्याच्यात ठेवायची आहे. थोड्या वेळाने ते अगदी काही
5 मिनिटातच ते पूर्ण पाणी खाली निघून येतं आणि त्याच्यानंतर आपण ती डाळ आहे ना गरमच असताना थोडीशी घोटून घ्यायची. तर इथे पूर्ण आता ते जो कटासाठी हे जे पाणी आहे ते निघालेलं आहे आणि मी आता इथे ना तोच कुकर घेतला आहे. जास्त भांडी करायची नाही, तर त्याच्यामध्ये घोटून घेते. तर घोटताना पण आपल्याला तुम्ही असं म्हणजे गरम जरा कोमट असतानाच करा, म्हणजे काय होईल माहिती आहे की पटपट आपलं अगदी काही वेळातच होऊन जाते. मी इथे आता कुकर ना चेंज करून ते जे कढई होती ती घेतली, कारण ते बाहेर जात होतं आणि माझं इथे पूर्ण सारण घोटून झालेलं आहे. बघा किती छान तयार झालं. पटकन होतं असं केल्यामुळे, जास्त वेळ नाही. तर पहिलं कसं ते पुरण यंत्रामध्ये करा वगैरे, आता त्याच कुकरमध्ये ते पुरण जे आहे डाळीचं ते घेतलं आणि त्याच्यामध्येच मी आता हे 1 कप गूळ घेतलेला आहे आणि आपल्याला आता मध्यम गॅसवर सतत हलवत आपले जे पुरण आहे ते तयार करायचं आहे, नाही तर ते खाली लागू शकतो. आणि मध्ये मध्ये जे घट्ट व्हायला लागलं की तो चमचा रोवून बघायचा, तो असा उभा राहिला म्हणजे तुमचं पुरण तयार झालेलं आहे. तर इथे बघा चमचा असा उभा राहतो आहे. तर आता गॅस मी बंद केला आणि त्यातच मी इथे पाव चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ घातलं आहे. जरा गुळाचे पदार्थ असले की त्याच्यामध्ये जायफळाची चव खूप छान लागते. तर आता इथे आपलं पीठही बघूया. जवळजवळ 2.5 तास झालेले आहेत. तर पीठ अशा पद्धतीने केलं ना की अगदी मळायची गरजच लागत नाही. तुमचं पीठ ना अगदी लोण्यासारखं असं होऊन होतं की आपल्याला हाताने जे मळायचा त्रास असतो ना तो वाचतो, तेल वाचतं आपलं. तर आता इथे बघा मी ती चूक केलेली, मी कोरडाच कपडा गुंडाळलेला, त्यामुळे ते सगळं पीठ थोडंसं त्याला चिकटलं आहे. तर काही हरकत नाही, पण तुम्ही ही चूक करू नका. आता बघा किती लोण्याच्या गोळ्यासारखं झालं आहे. फक्त आता मी काय करणार, म्हणजे थोडासा तेलाचा हात ह्याला लावून घेणार. हे बघा, बघितलं कसं ते मस्त असं लवचिक होऊन जातं. त्यामुळे आपली ना असं पीठ झाल्यामुळे पुरणपोळी फाटण्याची भीतीच राहत नाही. इतकं छान लोण्याच्या गोळ्याप्रमाणे आपलं पीठ तयार होतं आणि मला ही पद्धत ना भयंकर आवडते. म्हणजे जास्त डोक्याला झंझट नाही. त्याच्या पाण्यात ठेवायचं, झालं पीठ आपलं मस्त मळून येतं. तर आता मी हे थोडंसं तेल लावून बघा मळून घेतलेलं आणि तुम्हाला खेचूनही दाखवतो. बघा किती छान ते असं लवचिक झालेलं आहे. तर आता आपण ह्याचे गोळे तयार करून घेऊया. तर इथे आता मी पुरणाचे गोळे 7 तयार केले, म्हणजे मध्यम आकाराचे केले, थोडेसे मोठेच आहे. तुम्ही हवं असल्यास याच्यामध्ये जे मी प्रमाण दाखवलं आहे त्याच्यामध्ये जर छोट्या पुरणपोळ्या करायच्या असतील तर त्या 10 बसतात आणि जरा मोठ्या करायच्या असतील तर 8 बसतील. तर इथे आता एक गोळा घेतला आहे मी. तो इथे तुम्हाला तांदळाचं, गव्हाचं किंवा मैद्याचं कुठलंही पीठ वापरू शकता. काही जण तांदळाचं पीठ पण वापरतात सरसरती पुरणपोळी सरकण्यासाठी. आता इथे मी खोलगट अशी वाटी तयार करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये हा असा गोळा मी भरून घेणार आहे आणि हळूहळू तो दाबत दाबत खालून अशी आपली वाटी सरकवत न्यायची आहे आणि वरून ते पीठ असं खेचून घ्यायचं आहे आणि वरून पण थोडंसं पीठ घातलं जेणेकरून आपली पुरणपोळी फाटू नये. आणि पूर्ण आपल्याला ना ते असं मोदकाप्रमाणे जवळ घ्यायचं आणि ते चिटकवून घ्यायचं आहे. तिथून जी आपली फाटण्याची पुरणपोळी इथेच भीती असते. जर चुकून काही ओपन राहिलं की तुमची पुरणपोळी फाटू शकते आणि ती व्यवस्थित दाबल्यानंतर असं पिठामध्ये घोळवून घ्यायची. आणि आता काय करायचं माहिती आहे, एक पेपर घ्यायचा. पेपर घेताना फक्त प्लेन पेपर घ्यायचा, कुठलाही न्यूजपेपर घ्यायचा नाही, नाहीतर तो कलर त्याला चिटकेल. आणि पेपरवर पुरणपोळी करणे खूप सोपं जातं. बघा असं ना ते सारण कडेपर्यंत पोचण्यासाठी आपण भाकरी कसं करतो तसं तो पेपर फिरवत राहायचा आणि थोड्या वेळाने ती लाटणीने अशी लाटणीने आपल्याला लाटायची आहे. पुरणपोळी लाटताना नेहमीनं कडेने लाटायची, कारण त्याची फुटण्याची जी भीती असते ना ते मध्ये असते. आणि थोडी लाटल्यानंतर पुन्हा उलटी करायची. थोडंसं पीठ असेल नसेल तर लावून घ्यायचं आणि अशी हाताने सरकवत सरकवत आपल्याला कडेकडेनंच लाटत जायचे. आणि कडेकडेने लाटल्यामुळे काय होतं की तुमची पुरणपोळीनं छान लाटली जाते, कुठेही ती फाटत नाही, फाटण्याची भीती राहत नाही. आणि मध्ये मध्ये आलटून पलटून करायचं. आता बघा इथे पातळ झालं, थोडंसं मी पीठ घालून घेतलं, म्हणजे पुन्हा कडेनेच लाटायचं आहे. कारण जर मी मध्ये लाटायला गेली ना तर ती पुरणपोळी फाटणार. ह्याच्यासाठी कडेने तुम्ही सरकवत सरकवत लाटत राहा. ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. त्यामुळे बघा आता सारण सगळीकडे पोचलेलं आहे आणि माझी पुरणपोळी बघा पातळ झाली. याच्यापेक्षाही मी पातळ करू शकते, पण जी आपण भाजायला घेताना उचलताना ती फाटली जाईल.
तर आता ही पुरणपोळी आधी तवा गरम करायचा, मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं तूप लावून गॅस मोठा करायचा, मध्यम टू मोठा ठेवायचा आणि त्याच्यानंतर ती खालून असे बबल्स म्हणजे थोडेसे येईपर्यंत, उंचवटे येईपर्यंत ती भाजून घ्यायची आणि अलगद ती परतायची आहे. कारण पुरणपोळी ही नाजूक असते आणि जो कालता पण घेणार तो टोकेरी घेऊ नका, नाहीतर तुमची पुरणपोळी फाटू शकते. आता परतल्यानंतर थोडा वेळ भाजल्या ना, म्हणजे ती खालून भाजली की नंतरच तुम्ही तूप किंवा तेल सोडा. नाही तर काय माहिती आहे, तुम्ही लगेच जर तूप किंवा तेल सोडलं ना की ती फुगणार आणि मग साईडने थोडीशी ती कच्ची राहते. याच्यासाठी आधी थोडा वेळ ती भाजू द्या आणि त्याच्यानंतर तूप सोडा आणि थोडीशी अशी हाताने, मी जो लाकडी कालता घेतला आहे तो पण बघा तुमच्या लक्षात आलं असेल, तो त्याचे टोकं नाही आहेत, म्हणजे थोडीशी फुटण्याची भीती तेवढी राहत नाही आणि हळूच परता. बघा आता ही पुरणपोळी कशी टम्मसारखी फुगलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला लाटून ती हळूच आणि फुगल्यानंतर हळूच ती उचला, नाही तर ती फाटून जाईल. आता काढल्यानंतर ती एका जाळीवर काढा, जेणेकरून ती खालून ओली होणार नाही. आता दुसरा पण मी तुम्हाला दाखवते. इथे बघा मी गोळे घेतले आणि त्याच्यानंतर ती गोळी ही छोटी घेतली आहे मी जरा आणि पिठात घोळून घ्यायची. त्याच्यानंतर आता ही मी इथे ना जो पेपर घेतला ना, तो आपल्या ड्रेसमध्ये बघा असा चौकोनी कधी कधी पेपर असतो घडी केलेला, तो आहे आणि तो पण सफेदच होता म्हणून मी तो घेतला. थोडासा कडक होता तर मी तो पेपर कट करून गोल आकाराचा घेतला आहे. आणि आता मोदक कसं आपण मोदकाला असे ते दुमड घालतो तशी घातली आणि ते जवळ करून घ्यायचं आणि मेन म्हणजे ते लक्षात ठेवायचं की कुठूनही ते ओपन राहता का म्हणजे असं चांगलं बंद करून घ्यायचं. त्यानंतर आपण जी भाकरीला कशी थोडी थोडी अशी फिरवून दाबून दाबून मोठी करतो, त्याप्रमाणे आपल्याला हे दाबून दाबून मोठी करायची, जेणेकरून ते सारण आहे ना कडेपर्यंत पोचेल. पुन्हा एकदा पिठामध्ये घोळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी हाताने आधी सरकवत अशी, जशी भाकरी थापतो ना तशी आपल्याला सरकवत थापायची आहे आणि नंतर लाटणी फिरवायची. आता अलगद फिरवायची आहे बघा. इतकी सहज माझी ती पुरणपोळी फिरली जाते ना, अगदी फुटायची पण भीती नाही आहे. पण थोडी लाटल्यानंतर मात्र आपल्याला ती आलटून पलटून लाटायची आणि कडेने लाटायची, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण जर तुम्ही तसं केलं नाही, मध्येच लाटली, तर तुमची पुरणपोळी फाटू शकते. व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल, पण मला तुम्हाला कुठेही कटछाट न करता दाखवायचं होतं म्हणून मी आता हा थोडासा मोठा बनवला आहे. पण जर शेवटपर्यंत बघितला खरंच तुम्हाला उपयोगी पडेल. बघा मी उलट पालट करून ती साईडने लाटते, जेणेकरून तुमची पुरणपोळी फाटली नाही पाहिजे. तर ही एक टीप आहे की पुरणपोळी साईडनेच लाटा, त्यामुळे तुमची पुरणपोळी, आणि आलटून पलटून लाटा. जास्त पुरणपोळीला दाब देऊन लाटू नका. या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर तुमची पुरणपोळी अजिबात फाटणार नाही. आणि एक्स्ट्रा जर पीठ असेल ते भाजण्याच्या वेळी ते काढून घ्या. मी तुम्हाला जवळून दाखवते बघा, कुठेही ती फाटलेली नाही आहे. तर पुन्हा तवा मीडियम गॅसवरच गरम असू द्या. त्याच्यानंतर पुरणपोळी घातल्यानंतर तो मीडियम टू हाय ठेवा आणि त्याच्यानंतर पुरणपोळीला चांगले वरून असे फोड म्हणजे बबल्स आल्यानंतर ती पुरणपोळी अलगद अशी परता आणि नंतर खालून व्यवस्थित भाजू द्या थोडीशी आणि त्याच्यानंतर साईडने तूप सोडा, म्हणजे ती पुरणपोळी छान भाजली जाते. त्याच्या अगोदर तूप सोडू नका, कडेने ती भाजणार नाही. हे पुन्हा एकदा मी सांगते. बघा कशी तूप सोडल्यानंतर ती फुगायला लागली आणि तेच जर तुम्ही अगोदर सोडलं असतं तर साईडला ती कच्ची राहिली असते. आता पुन्हा एकदा छान अशी ती चमच्याने अलगद दाबून कडा चांगले भाजा आणि नंतर थोडंसं वर करून ते बघा. आपली पुरणपोळी तुम्हाला जर कळत नसेल तर बघा आणि त्याच्यानंतर परता. बघा कशी टम्म, माझ्या एकूण एक पुरणपोळ्या ह्या अशा टम्मच फुगल्या आहेत. तर मी जे सांगितलं ते ज्या टिप्स दिल्या आहेत, म्हणजे पीठ भिजवण्याची टिप, त्याच्यामुळे तर पुरणपोळी तुमची खूप छान होते. तर ती महत्त्वाची. आणि लाटण्याची टिप तीही लक्षात ठेवा, कशा पद्धतीने लाटायचं. आता इथे बघा ते फुगल्यामुळे पुरणपोळी खालून थोडीशी म्हणजे हवा जायला लागली. तर अशा पद्धतीने या सगळ्या पुरणपोळ्या तुम्ही करून घ्या. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुमच्याही पुरणपोळ्या
कशा झाल्या त्या मला तेही मला सांगा. आणि माझा जरा जरी व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.